विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामसेवक या पदाची परीक्षा घेण्यात आली. जवळपास 20 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झाला. राहिलेल्या जिल्ह्यात नेमकी काय अडचण आहे, त्यांचे निकाल कधी लागणार, याच अनुषंगानं आपण आज पुढच्या 3 मिनिटांमध्ये संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत आणि राहिलेल्या जिल्ह्यांचा नेमका निकाल कधी लागणार यावर देखील आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. बघा या ठिकाणी कोणते कोणते निकाल लागलेत तर बघा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचे निकाल लागले. आता बाकी जिल्ह्यांचं काय बघा, हे एक नोटिफिकेशन आलेलं आहे. दिनांक 29 व 30 जुलै 2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी 13 जिल्हा परिषदांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बरोबर आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेची व्यवस्था केलेली होती. आता हे जे गोल केलेले मी जिल्हे आहेत ज्यांचा मी आता उल्लेख केला, यांची परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली होती. नेमका त्याच दरम्यान कोल्हापूरमध्ये पाऊसही सुरू होता, पूर आलेला होता. तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येऊन, म्हणजे आता जे विद्यार्थी या पुरामुळे परीक्षेला हजर राहू शकलेले नाहीत त्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा, म्हणजे जे गैरहजर होते त्या मुलांची परीक्षा आता 28 ऑगस्टला होणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक पदांचा निकाल 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल. म्हणजेच 28 ऑगस्टला आता पेपर झाल्यानंतर जे मुलं गैरहजर होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, या सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले मुलं, तर यांची परीक्षा 28 ऑगस्टला झाल्यानंतर 15 सप्टेंबरच्या अगोदर आपला हा निकाल लागणार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आज आपल्या क्लिअर झाल्या की कुठल्या गैरहजर विद्यार्थ्यांना परत म्हणजे पेपर देण्याची संधी आहे आणि राहिलेले जे जिल्हे आहेत यांचा नेमका निकाल कधी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारे वेगवेगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत. आपला अभ्यास ऑलरेडी खूप चांगला झालाय. आता आपल्याला अजून डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन द्यायची आहे, किंवा काही विद्यार्थी नव्याने तयारी करतात, हरकत नाही. कारण सरळ सेवेच्या परीक्षा आता पुढच्या काही काळामध्ये वेगवेगळ्या विभागातून परत एकदा होत आहेत. तेव्हा खूप चांगला अभ्यास करा. कुठेही मदत लागली तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. इग्नाइट अकॅडमीची ही आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे जी सर्वच सरळ सेवा परीक्षांसाठी खूप फायदेशीर आहे. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे सगळे विषय जे सरळ सेवेला आहेत ते अत्यंत खोलात जाऊन शिकवलेले आहेत. तेव्हा नक्कीच या बॅचचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय, तुम्हालाही होईल. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888906161 या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.